नेहमी तेच ते कांदे पोहे खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर एकदा हे असे दडपून केलेले दडपे पोहे नक्की करून पहा। ही एक पारंपरिक कोकणी रेसिपी असून ती बनवायला अगदी साधी सोपी आणि खायला तितकीच टेस्टी अशी आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। दडपे पोहे हे खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात, जसे की यामध्ये कोणी दह्याचा किंवा ताकाचा देखील वापर करून बनवतात। इथे मी लिंबाच्या रसाचा वापर करून हे दडपे पोहे बनवलेले आहेत। अगदी मोकळे मऊ लुसलुशीत असे हे दडपे पोहे खायला देखील तितकेच टेस्टी लागतात। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी या वाटीने 4 वाटी कच्चे पोहे घेतले आहेत। नेहमी आपण कांदे पोह्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे इथे घ्यायचे आहेत। हे पोहे स्वच्छ निवडून चाळून घ्यायचे आहेत। आता हे पोहे भिजवण्यासाठी त्याच वाटीने मी अर्धी ते पाऊण वाटी नारळाचे पाणी घेतलेले आहे। हे पाणी अशा प्रकारे पोह्यावर ओतून हे पोहे चमच्याने या नारळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत। पहा, अशा प्रकारे इथे मी चमच्याने हे व्यवस्थित हलवून घेतले आहे। आता यावर झाकण ठेवून हे 5 मिनिटे भिजवण्यासाठी ठेवावे। पहा, हे पोहे छान असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत। चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यावे। आता यामध्ये त्याच वाटीने 2 वाटी ओल्या नारळाचा चव घालावा। इथे मी एक नारळ फोडून त्याचे बारीक तुकडे करून ते मिक्सरमधून फिरवून घेतले आहे। आता त्याच वाटीने 1 वाटी कांदा बारीक चिरून यामध्ये घालावा। चवीनुसार हिरवी मिरचीचे बारीक काप करून घालावेत आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालावी। 2 चमचे पिठी साखर आणि चवीनुसार मीठ घालून चमच्याने हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यावे। पहा, अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये 1 लिंबाचा रस घालावा आणि पुन्हा एकदा चमच्याने हे सर्व साहित्य चांगले एकजीव होईल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। आता यावर झाकण ठेवून साधारण 7 ते 8 मिनिटे हे मुरण्यासाठी ठेवून द्यावे, म्हणजे दडपे पोह्याला छान अशी चव येते। 7 ते 8 मिनिटांनंतर आपल्याला या दडपे पोह्याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल ओतले आहे। तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालावी। मोहरी अगोदर चांगली तडतडू द्यावी, म्हणजे त्याचा स्वाद छान असा येतो। लगेच ही मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरे घालावेत आणि ते देखील चांगले फुलू द्यावेत। लगेचच यामध्ये पाव चमचा हिंग घालावा। हिंगामुळेच दडपे पोहे अगदी स्वादिष्ट होतात। हिंग घातल्यानंतर लगेच यामध्ये 10-15 कढीपत्त्याची पाने घालावीत आणि चांगले परतून घ्यावे। आता यामध्ये अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालावेत आणि हे शेंगदाणे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। मंद आचेवर आपल्याला ही फोडणी छान करून घ्यायची आहे, म्हणजे या सर्व साहित्याचा स्वाद या फोडणीमध्ये उतरतो आणि दडपे पोहे अतिशय स्वादिष्ट होतात। आता यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ घालावे आणि लाल सुक्या 4 मिरच्या देखील घालाव्या आणि त्या देखील या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। कच्चे शेंगदाणे छान गुलाबीसर रंग येईपर्यंत खमंग परतून घ्यावेत आणि अशा प्रकारे तयार केलेली ही खमंग फोडणी दडपून ठेवलेल्या या दडपे पोह्यावर घालावी आणि लगेचच यावर झाकण ठेवावे। फोडणी यामध्ये घातल्यानंतर साधारण 5 ते 7 मिनिटे हे अशाच प्रकारे दडपून ठेवायचे आहेत, म्हणूनच याला दडपे पोहे असे नाव पडलेले आहे। आता 5 ते 7 मिनिटे झालेली आहेत। यावरील झाकण काढून पुन्हा एकदा हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हिंगाचा स्वाद या फोडणीमध्ये छान उतरतो, त्यामुळेच हे दडपे पोहे अतिशय खमंग लागतात। पहा, अशा प्रकारे अगदी मऊ लुसलुशीत आणि मोकळे सुटसुटीत असे हे दडपे पोहे तयार झाले आहेत। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।